नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी कार्यकर्त्यांची आत्महत्या. आलेगावच्या बस प्रवासी निवारा शेडमध्ये स्वतःला संपवले. श्री राजराजेश्वर मंदिराला ब श्रेणी तीर्थक्षेत्र दर्जा. शासन निर्णयामुळे विकासाचा मार्ग मोकळा. अकोला भूमी अभिलेख कार्यालयाच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार. रुईखेड फाट्यावर 15 मेंढ्यांना वाहनाने चिरडले. मेंढपाळ बांधवावर कोसळले संकट, मदतीची मागणी. अकोला जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीचे आरक्षण जाहीर. विद्यार्थ्यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीद्वारे ठरवण्यात आले आरक्षण. आता सविस्तर बातम्या. ओबीसी आरक्षणाच्या समाप्तीमुळे पातूर येथील एका ओबीसी कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृतकाच्या खिशात ओबीसी आरक्षणासंदर्भात आत्महत्येची चिठ्ठी मिळाल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पातूर तालुक्यातील आलेगाव येथील रहिवासी असलेले ओबीसी कार्यकर्ते विजय बोचरे वय 58 यांनी आज सकाळी ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांनी आलेगाव येथील बस प्रवासी निवारागृहात पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी विजय बोचरे यांनी सोशल मीडियावर एका स्टेटसद्वारे ओबीसी आरक्षण समाप्त होण्याची भीती व्यक्त केली होती आणि मुख्यमंत्र्यांकडे ओबीसींना न्याय देण्याची मागणी केली होती. तसेच त्यांच्या खिशात मिळालेल्या एका पत्रात त्यांनी लिहिले आहे की ओबीसी आरक्षण संपुष्टात येऊ नये यासाठी ते आपली जीवनयात्रा संपवत आहेत. कुटुंबियांनी प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली होती. घटनेची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी मीना यांनी आलेगावला भेट दिली. घटनेची बातमी पसरताच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, ठाणेदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांसारखे सर्व अधिकारीही घटनास्थळी हजर होते. मृतक विजय बोचरे यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाविरुद्ध कठोर भूमिका घेतली होती. त्यांची मागणी होती की जोपर्यंत ओबीसी समाजाच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवल्या जात नाहीत आणि आत्महत्येचे कारण अधिकृतपणे नोंदवले जात नाही, तोपर्यंत कोणालाही मृतदेहाला स्पर्श करू दिला जाणार नाही. काही असं टेन्शन नव्हतं, काही नव्हतं, काहीच नव्हतं, काही बोलत नव्हते, काही नव्हते. असं म्हणजे काही असं विषय नव्हता कशाचा. यायचंच होतं, राजकारणीच राहत नाही. कधी गोष्टी राजकारणाच्याच, घरी बी त्याच गोष्टी करत राजकारणाच्या. आणि एक समाजकार्य एक त्याचं जाणवलं नाही, कधीच नाही. काही असं टेन्शनचं काहीच नाही, असं जाणवलंच नाही. काल 12 वाजता ते याच्याहून आले, राजू राऊत वारले होते. माहिती घेऊन आंघोळी घेऊन चालू, त्यावेळेस बोलणं झालं त्याचं. संध्याकाळी म्हणजे ते कसं की असे याले जात बोलले म्हणजे राजकारणासाठी असं काही कसं एवढं काही बाहेर, आता बाहेर चर्चा जास्त चालत त्याची समाजात बाहेर. असं म्हणजे बायकडे असले की मी शेती करतो, आता समाजा म्हणजे बाकीच्या लोकांसाठी, बस समाजाच्या लोकांसाठी, गावाच्या हितासाठी. तर आज जो हा प्रकार झाला इथं, आमचे भाऊ जे आहेत यांनी आजपर्यंत जे समाजासाठी आणि ओबीसीसाठी प्रत्येक दिवस त्यांचा, म्हणजे मी म्हणतो असं ते एकही दिवस घरी नव्हते, त्याचा प्रत्येक दिवस हा समाजासाठी आणि ओबीसी बांधवासाठी त्यांनी खर्च केलेला. आणि आजही त्यांनी जे हे टोकाचं पाऊल उचललं, या टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण म्हणजे त्यांनी जे उच्च न्यायालयाने जो काल याला याचिकेला आव्हान देणारा जो निर्णय होता तो रद्द केला. त्यामुळे त्यांनी आता त्यांच्या मनात अशी खूप भीतीची भावना निर्माण झाली
आणि ते आम्हाला हमेशा सांगत की बा तुम्ही ओबीसी आज तुम्ही जागृत न झाले तर हे ओबीसीचं आरक्षण आपलं संपून जाईल आणि ओबीसी आरक्षण संपून जाईल. त्यांच्या मनात ही भीती निर्माण झाली आणि ही भीती निर्माण करायला कारणीभूत हे शासनाचे जे GR आहेत, शासनाने जो 2 सप्टेंबरचा जो GR काढला हा कारणीभूत आहे. आणि जो 2 सप्टेंबरचा GR या शासनानं काढला त्यामुळे आज आम्ही एक ओबीसीचा आमचा हा खंदा समर्थक गमावला आणि या खंदा समर्थकाचं बलिदान आम्ही आखरीपर्यंत वाया जाऊ देणार नाही. ही त्यांचं बलिदान जर वाया गेलं तर या आमचे जे ओबीसी बांधव आहे तिथं हे आम्ही असं समजू यांना ओबीसी म्हणजे काय हे समजतच नाही आहे. आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांना मी आज आवाहन करतो महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या की आज आपण एक खंदा समर्थक गमावलेला आहे आणि असा खंदा समर्थक आमच्या ओबीसीचा पुन्हा होणार नाही आहे. आणि ओबीसीचा जो समर्थक आज मी सगळ्या ओबीसी समाजाला सगळ्या यांना आवाहन करतो की आपल्या भाऊने जे आज ओबीसीसाठी आणि त्यांनी समाजासाठी तर पूर्ण आयुष्य व्यसलंच आहे त्यांचं, पण आज त्यांनी ओबीसीसाठी जे टोकाचं पाऊल घेतलं, उच्च न्यायालयात जे याचिका फेटाळली त्यामुळे त्यांच्या मनात भीती झाली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र टाकून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. आणि आम्ही सगळं त्यांच्या वतीने हे सांगू इच्छितो माननीय मुख्यमंत्र्यांना की जोपर्यंत याची दखल घेतली जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी कुटुंबियांना तोंडी आश्वासन दिल्यानंतर तणाव काही प्रमाणात कमी झाला. सध्या घटनेचा तपास सुरू आहे. मृतकांच्या खिशात ओबीसी आरक्षण बचावाबाबतची चिठ्ठी देखील मिळाली आहे. या आधारावर तपास सुरू असल्याची माहिती बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांनी दिली आहे. आलेगावमध्ये विजय बोचरे म्हणून एक गृहस्थ आहेत 58 वर्षाचे. तर त्यांनी काल रात्री लेट नाईट त्यांनी बस स्टँडला तिथं एका शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आणि त्यांच्याकडे आपल्याला काही चिठ्ठ्या सापडलेल्या आहेत त्यांच्याजवळ, ज्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की हे जे आता ओबीसींच्या आरक्षणामध्ये त्यांना असं त्याच्या संबंधानं त्यांच्या प्रॉब्लेम्स आहेत. आता जे मागे आंदोलन झालं मराठा आंदोलन, त्याच्यातून हैदराबाद गॅझेटमध्ये जे लागू करण्यासंबंधी जे निर्णय आहेत तर त्याच्यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर म्हणजे प्रॉब्लेम आहे, या भावनेतून त्यांनी ते आत्महत्या करत आहेत अशा प्रकारचं त्यांचं ते त्यांच्या चिठ्ठ्यामध्ये उल्लेख आहे. नेमकं कारण तेच आहे की अजून काही आहे की काय याच्याबद्दलचा सगळा तपास आमचा आता सुरू आहे. तपासाच्या अंती सगळ्या गोष्टी प्रॉपर म्हणजे लक्षात येतील ते आपण समोर पाहू. सध्या ह्या सगळ्या गोष्टी आपण रेकॉर्डवर घेतलेल्या आहेत. तर आता माननीय कलेक्टर मॅडम इथं आल्या होत्या. त्यांनी मृतकाच्या परिवाराला भेट दिलेली आहे आणि त्यांचं सांत्वन केलेलं आहे आणि या त्यांच्या भावना ज्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे त्यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे. अकोला शहराचे आराध्य देव श्री राजराजेश्वर मंदिराला अखेर शासनाकडून ब श्रेणी तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागामार्फत 8 ऑक्टोबर रोजी हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे शहरातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होताना दिसत आहे. अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर संस्थानाला ब श्रेणीचा दर्जा देण्यासंदर्भात 8 ऑक्टोबर 2025 रोजी नगरविकास विभागामार्फत शासन निर्णय जारी करण्यात आला. या निर्णयामुळे मंदिर व मंदिर परिसराच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात शहरात पालखी व कावड उत्सवाचे आयोजन केले जाते, ज्यात लाखो भाविकांची गर्दी होत असते. तसेच दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात. भाविकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सुविधांचा विकास गरजेचा होता. मंदिराला ब श्रेणीचा दर्जा मिळाल्याने आता मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे सुलभ होईल. यासाठी अकोला महानगरपालिकेने 19 जून 2024 रोजी प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर अमरावती विभागीय आयुक्तांनी श्रीराजराजेश्वर मंदिर संस्थानाला ब श्रेणी तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. तीर्थक्षेत्र विकास योजनेसाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली निकट समितीची स्थापना करण्यात आली होती. 28 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीत झालेल्या शिफारशीवर आधारित हा निर्णय घेण्यात आला. नगरविकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आता श्री राजराजेश्वर मंदिर व परिसराचा विकास अधिक वेगाने होणार आहे.
श्री राजराजेश्वर मंदिराच्या विकासाची मागणी अनेक वर्षापासून केली जात होती. त्या अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना आता अधिक गती मिळणार आहे. मंदिराचा विकास झाल्यानंतर अकोला शहराचे नाव तीर्थक्षेत्राच्या श्रेणीत नोंदवले जाईल. त्याचबरोबर पर्यटनाच्या संधी वाढतील आणि शहरात रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होतील. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC न्यूजने भूमी अभिलेख कार्यालयातील कार्यरत उपअधीक्षक पंकज पवार यांच्याकडून करण्यात येत असलेल्या मनमानी भ्रष्टाचारांवर वारंवार आवाज उठवला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून पंकज पवार यांना निलंबित करून त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC न्यूजने वारंवार याबद्दल बातम्या प्रसारित केल्या होत्या. जमाबंदी आयुक्त व संचालक भू अभिलेख पुणे यांच्या चौकशीत दोषी आढळल्यामुळे उपअधीक्षक पंकज पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. भू अभिलेख आयुक्तांनी आपला उपअधीक्षक भू अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाच्या सखोल चौकशीचे आदेश देखील दिले होते, ज्यात कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा आरोप होता. यामुळे अमरावती प्रदेश भू अभिलेख उपसंचालक महेश खडतरे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापना करण्यात आली आहे, ज्यात यवतमाळ जिल्हा अधीक्षक भू अभिलेख सुदाम जाधव आणि अकोला जिल्हा भू अभिलेख अधीक्षक भारती खंडेलवाल यांचा समावेश आहे. ही समिती उपअधीक्षक पंकज पवार यांनी 19 जून 2023 रोजी कार्यभार स्वीकारल्यापासून 25 सप्टेंबर 2025 रोजी त्यांच्या निलंबनाच्या तारखेपर्यंत केलेल्या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करेल. यात सर्वेक्षण प्रकरणातील कागदपत्रांची पूर्तता, निर्धारित तारखेनुसार निपटारा, सर्वेक्षण शुल्काची गणना आणि वेळेची मर्यादा पाळली गेलेली नाही, दुरुस्तीच्या प्रकरणात अवलंबलेली प्रक्रिया, आदेशाची वैधता, क्षेत्रफळ आणि नकाशा सुधारण्याची पद्धत, समित्व योजना आणि नगर सर्वेक्षण प्रकरणे, डिजिटायझेशन स्कॅनिंगच्या कामाची चौकशी इत्यादी या पथकाचा पाहणी अहवाल 15 ऑक्टोबरपूर्वी उपसंचालक भू अभिलेख अमरावती यांना सादर केला जाईल. या चौकशीतून मोठा भ्रष्टाचार उघड होईल अशी अपेक्षा आहे. स्पेशल टीमद्वारे चौकशी सुरू झाल्यामुळे मोठा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येणार असल्याने भ्रष्ट कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. सिटी न्यूज सुपरफास्ट तसेच RRC न्यूजने वारंवार या प्रकरणावर बातम्या प्रसारित केल्यामुळे हा भ्रष्टाचार समोर आला असून अनेक नागरिकांनी दूरध्वनीद्वारे आमच्या कार्यालयात संपर्क साधून अभिनंदन केले आहे. अकोट अंजनगाव तालुक्याच्या टोकावरील रुईखेड फाटासमोर जनुना येथील रहिवासी मेंढपाळ बन्सी मदने, त्यांचा मुलगा स्वप्नील व संदीप मदने हे दिवसा रोडवर रहदारी असते म्हणून नॅशनल हायवेवर बुधवारी मध्यरात्री 2 वाजेच्या दरम्यान पिकअप वाहनाने त्यांच्या कळपामध्ये वाहन घालून 15 मेंढ्यांना चिरडले, तर 20 मेंढ्या जखमी झाल्या. अपघातामुळे या मेंढपाळ बन्सीनाना मदने यांच्या प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या मुलाला वाहनाने जखमी केले. घटनेची माहिती गोपाल नागे यांच्या प्रशासनाला दिली. अकोट ग्रामीण पोलीस रुईखेड बीट जमादार वासुदेव ठोसरे, गिरधन चव्हाण, सागर नागे, पंकज पांडव यांनी पंचनामा केला. ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. यावेळी दिनेश पोचे, धनगर समाजाचे बाडू पारखे, पंजाब चोरमले, हरी मदने, रमेश मदने, संजू तांबे, धनराज तांबे, देवराव पोकडे, सीताराम मदने, धनराज मोरे, संदीप मदने व काशीराम साबडे, गोपाल कोल्हे व गोपाल नागे यांनी मेंढपाल समाज बांधवांना धीर देऊन न्याय देण्यासाठी शासन दरबारी धाव घेतली. मी राहणार जनुना, कार्ले येथून जळगाव नाटेला जात असताना रात्रीच्या दरम्यान दुपारी ट्रॅफिक असते म्हणून रात्रीच्या दरम्यान जात असतो आम्ही. आणि साईडवर असताना पिकअपवाल्यानं कळपातून गाडी टाकली आणि 10-12 मिनिटं जागेवर ठार करल्याच्या नंतर आम्ही आरडाओरडा केल्याच्या नंतर परत गाडी घुमवली आणि डबल 10-15 मिनिटं जागेवर ठार केली आणि 30-40 मिनिटं जखमी आहेत. आम्ही जळगाव नाटेला जात असताना तर आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या मेंढराची भरपाई द्यावी आणि आमची मदत करावी. 4-5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. अकोला पंचायत समिती सोबतच बाळापूर, अकोला, तेल्हारा, अकोट, पातूर, बार्शीटाकडी आणि मूर्तिजापूर पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण ईश्वर चिठ्ठीद्वारे काढण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोला जिल्ह्यात पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण आज योजना भवन येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले. जिल्हाधिकारी वर्षा मीना, निवासी उपजिल्हाधिकारी पाटील आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. सदर सभापती पदाचे आरक्षण ईश्वर चिठ्ठीद्वारे काढण्यात आले.
यावेळी उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी आरक्षणाच्या पदांची लॉटरी काढली। या कार्यक्रमात ग्रामीण आणि शहरी भागातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। ईश्वर चिठ्ठीद्वारे निघालेले आरक्षण खालीलप्रमाणे आहे। बाळापूर अनुसूचित जाती, अकोला अनुसूचित जाती महिला, तेल्हारा अनुसूचित जमाती महिला, अकोट नागरिकांचा मागास प्रवर्ग, पातूर सर्वसाधारण महिला, बार्शी टाकळी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मूर्तिजापूर सर्वसाधारण सामान्य वर्ग। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। नाईक होमिओपॅथी रुग्णालयात ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या माध्यमातून अनेक असाध्य आजारांवर उपचार केले जातात। लाखो रुपये खर्च करूनही ज्यांना इतरत्र कुठेही फायदा झाला नाही असे अनेक रुग्ण येथे उपचार घेतल्यानंतर पूर्णपणे निरोगी जीवन जगत आहेत। डॉक्टर नाईक होमिओपॅथी रुग्णालयात थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, पाठदुखी, संधिवात, मायग्रेन, PCOD यासारख्या असाध्य आजारांवर उपचार करण्याची आणि रुग्णांना नवजीवन देण्याची विशेष तज्ञता आहे। आजपर्यंत हजारो रुग्ण ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारातून लाभान्वित झाले आहेत। मागील 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथी रुग्णालयात शरीरातील सर्व प्रकारच्या आजारांवर यशस्वी उपचार केले जात आहेत। ज्यांना इतरत्र कुठेही लाभ झाला नाही अशा रुग्णांनी एकदा तरी अवश्य भेट द्यावी। अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 9175957129 आणि 9130016129 वर संपर्क साधा किंवा नाईकहोमिओपॅथी.com YouTube वर भेट द्या असे आवाहन करण्यात आले आहे। अस्थमाने त्रस्त असलेल्या एका महिला रुग्णाने आरआरसीशी बोलताना सांगितले की माझं नाव पल्लवी आहे। मी गेल्या 3 महिन्यांपासून नाईक होमिओपॅथीमध्ये ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार घेत आहे। येथे येण्यापूर्वी मला अस्थमाचा त्रास होता। मी खूप तणावाखाली होते। माझं वजन वाढलं होतं, चिडचिड वाढली होती आणि आळसही वाढला होता। पण गेल्या 3 महिन्यात मी 8 किलो वजन कमी केलं आहे। माझ्या समस्या कमी झाल्या आहेत। अस्थमाचा त्रासही कमी झाला आहे। आता मी कामात उत्साहाने सहभागी होते आणि मला 80% फायदा झाला आहे। नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव पल्लवी बजरंग पारसरे। ओके, कशी आहे आता तब्येत तुमची? आता छान आहे, एकदम व्यवस्थित। काय त्रास होता आपल्याला इथे आले तेव्हा? एकतर वजन खूप होतं, दम्याचा त्रास होता, खोकला, सर्दी आणि ओव्हरऑल स्ट्रेस होता खूप। त्याच्यामुळे जी चिडचिड व्हायची आणि असं छान वाटायचं नाही, म्हणजे उत्साह वाटायचा नाही। आता 3 महिन्याच्या ट्रीटमेंटनी कसं वाटतंय तुम्हाला? आणि आता एकदम फ्रेश असते आणि दम पण माझं कमी झालाय, वजनही कमी झालंय, ओव्हरऑल एकदम छान वाटतंय। किती किलो वजन कमी झालंय? साधारण 8 किलो, 8 ते 8.5 किलो वजन कमी झालंय। किती % आराम वाटतो तुम्हाला 3 महिन्यात? 3 महिन्यात ऑलमोस्ट 80-85% आराम वाटतो। समाधानी आहे तुम्ही ट्रीटमेंटनी? हो, खूप। ओके, थँक्यू। वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील ठाण्यातून एका आरोपीच्या फराराची धक्कादायक घटना समोर आली आहे। या आरोपीचं नाव गोपाळ पवार उर्फ गोप्या असून त्याच्यावर चोरीच्या अनेक गुन्ह्याची नोंद आहे। या घटनेमुळे शिरपूर पोलीस ठाण्याच्या निष्काळजीपणावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत। गोपाल उर्फ गोप्या यांच्यावर वाशिम जिल्ह्यात लूट आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। त्यांच्या विरोधात शिरपूर पोलीस गेल्या 4 महिन्यांपासून शोध घेत होते। दरम्यान 2 दिवसांपूर्वी तो अटक झाल्यानंतर लॉकअपमध्ये ठेवण्यात आला होता। 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्री आरोपीने लघुशंकेचा बहाणा केला आणि त्याला लॉकअपच्या बाहेर नेण्यात आलं। त्यावेळी त्याने अचानक पोलिसांना ढकलून पळ काढला। त्यानंतर पोलिसांनी रात्रीभर शोध मोहीम आणि नाकाबंदी केली, मात्र आरोपी गोप्या अद्याप सापडलेला नाही। पोलीस त्याचा शोध घेत असून आरोपीबद्दल कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे।
शिरपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 185/25 BNS 309/4 3/5 या गुन्ह्यातील हा गुन्हा दिनांक 9/4/2025 रोजी घडला होता. त्या गुन्ह्यातील आरोपी हा शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आलेला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक तागुशा यांनी आम्हाला दिली होती. त्या बातमीप्रमाणे आम्ही त्या जागेवर गेलो. त्या जागेवर गेल्यानंतर तो आरोपी तिथे मिळून आला. त्याला आम्ही ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला त्याचं इंट्रोगेशन केलं. सदर गुन्ह्याची त्यांनी कबुली दिलेली आहे. त्याची दुसऱ्या दिवशी आम्ही 7 तारखेला माननीय JMFC कोर्ट रिसोड यांच्याकडे PSI पठाण तपासी अंमलदार यांनी घेऊन गेले होते. त्याला 3 दिवसाचा PCR मिळाला होता. PCR मिळाल्यानंतर त्याला आम्ही त्याची वैद्यकीय तपासणी पुन्हा करून पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवलं होतं. रात्री 11:15 वाजेच्या सुमारास त्यांनी लघवी लागली असं त्या गार्ड अंमलदारांना सांगितलं आणि गार्ड अंमलदारांनी त्यांना लघवीला पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला घेऊन जात असताना त्यांनी त्याच्या हाताला झटका देऊन तो आरोपी फरार झालेला आहे. त्या आरोपीचं नाव गोपाल विजय पवार वय 23 उर्फ गोप्या वय 23 राहणार पांगरखेडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम असे आहे. सदर आरोपी हा फरार झाल्यामुळे आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही करत आहोत. परंतु माझं जनतेला व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपी हा जर कुठे मिळून आला तर त्यांनी आमच्याशी शिरपूर पोलीस स्टेशनची अगर वाशिम पोलिसांशी संपर्क करावा. त्यांना त्या संदर्भामध्ये योग्य तो बक्षीस आमच्या वाशिम विभागात देण्यात येईल अशी मी सर्वांना विनंती करतो. प्राथमिक दृष्ट्या त्यामध्ये गार्डवर असलेल्या अंमलदारांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. परंतु आता त्यामध्ये CCTV फुटेज व इतर जो काही करस्पॉन्डन्स म्हणजे डॉक्युमेंट्स असतील त्या आधारे आपण त्याबद्दल जबाबदारी त्यांची निश्चित करून त्याबद्दल त्यांचा जर त्यामध्ये 100% जर हे असेल म्हणजे सहभाग असेल किंवा त्यांचा कसूरी असेल तर त्यांची वरिष्ठांमार्फत आपण वरिष्ठांकडे कसूरी करू आणि त्याबाबत वरिष्ठांशी आपण पत्रव्यवहार करत आहोत. शिरपूर पोलीस ठाण्यात ठाणेदार वाघ आल्यानंतर शिरपूर परिसरात गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याची चर्चा आहे. ठाणेदारांचा गुन्हेगारांवर अंकुश नसल्यामुळेच हा कुख्यात आरोपी पोलीस लॉकअपमधून फरार झाल्याची घटना घडली अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. आरोपी पळून गेला की त्याला पळवण्यात आलं यावरूनही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शिरपूर पोलीस ठाण्याचं कामकाज सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचं बोललं जात आहे. उकडी मार्गे जुन्या येळवण रस्त्यावरून पुढे नाल्याच्या बाजूने शेतात जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे झालेल्या दुरवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. अतिवृष्टीमुळे हा रस्ता पूर्णपणे वाहून गेला असून रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या खराब स्थितीमुळे शेतकरी वर्गास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतात जाणे, ट्रॅक्टर वा शेतीची अवजारे नेणे तसेच शेतमाल बाहेर काढणे जवळपास शक्य झाले आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ पाहणी करून पंचनामा चौकशी करावी तसेच या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान टळेल आणि शेतीची कामे सुरळीत सुरू राहतील अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांपासून वेतन नाही. मध्यंतरी या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून शासन दरबारी प्रश्न मांडले होते. परंतु आता ऐन दिवाळी समोर असताना आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. काहीतरी मार्ग निघेल की दिवाळी अंधारात जाईल असा पेच उद्भवला आहे. या संदर्भात दिरंगाई करणाऱ्या कार्यक्रम प्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा परिपत्रकात दिला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध क्षेत्रीय आस्थापनावर बऱ्याच योजनांतर्गत दैनंदिन कामकाजासाठी कंत्राटी अधिकारी कर्मचारी नेमलेले आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन मानधनासाठी आरोग्य विभागाच्या संबंधित योजनांच्या लेखा शीर्षाखाली अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्यात येतो.
तथापि कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. संबंधित कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी मार्फत देखील शासनात तक्रारी करीत आहेत. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा वेळेवर व्हावे याकरिता संबंधित कार्यक्रम प्रमुखांनी जागरूकतेने वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक आहे. परंतु विभागांतर्गत कार्यक्रम प्रमुखांनी असे आढावे होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नसल्याचे दिसते. वेतन वेळेवर व्हावे याकरिता सर्व कार्यक्रम प्रमुख, सहसंचालक, उपसंचालक यांनी प्रत्येक महिन्याला आपल्या अधीनस्थ कार्यालयाचा सविस्तर आढावा घ्यावा आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन व ज्या ज्या समस्या असतील त्याचे निराकरण करावे. अन्यथा संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा आरोग्य विभागाच्या उपसचिवांनी 7 ऑक्टोबर या पत्राद्वारे दिला आहे. मात्र महत्त्वाचा विषय आहे की दिवाळी पूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणांची रक्षा करणारे त्यांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरात निघालेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे निष्ठावान सेवक श्री जिवाजी महाले यांनी प्रतापगड येथे औरंगजेबच्या भेटीच्या प्रसंगी आपल्या तलवारीच्या एका फटक्यात सय्यद बंडाचे शिर छाटले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धी आणि कौशल्याच्या जोरावर अफजल खानाचा वध केला. त्यांच्या आवाजाने बाहेर उभा असलेला अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा आत आला आणि महाराजांवर दांडपट्ट्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र जिवाजी महाले यांनी दांडपट्टा चालवून त्याचे शिर धडावेगळे केले आणि महाराजांचे प्राण वाचवले. त्यामुळेच म्हणतात, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या निष्ठावान सेवकाची जयंती असल्याने शहरातील डाबकी रोड परिसरातील संत सेना महाराज मंदिरातून एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेपूर्वी मान्यवरांच्या हस्ते वीर श्री जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रा डाबकी रोड, काळा मारुती मंदिर, मोठा पूल, टिळक रोड, कापड बाजार, टावर चौक, बसस्थानक, सिंधी कॅम्प मार्गे खदान परिसरातील वाटूरकर लेआउट प्लॉट येथे पोहोचली, जिथे संत सेना महाराज प्रतिष्ठान येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत नाभिक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ज्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संपूर्ण शोभायात्रा मार्ग जय शिवा जय जिवा या जयघोषांनी दुमदुमून गेला होता. श्री वीर जिवाजी महाले यांची प्रतिमा एका सुशोभित रथावर विराजमान होती. रथाच्या पुढे घोडे आणि महापुरुषांच्या वेशात सजलेले बालक बालिका हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले. शहरात ठिकठिकाणी शोभायात्रेचे मनापासून स्वागत करण्यात आले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी कार्यकर्त्यांची आत्महत्या. आलेगावच्या बस प्रवासी निवारा शेडमध्ये स्वतःला संपवले. श्री राजराजेश्वर मंदिराला ब श्रेणी तीर्थक्षेत्र दर्जा. शासन निर्णयामुळे विकासाचा मार्ग मोकळा. अकोला भूमी अभिलेख कार्यालयाच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार. रुईखेड फाट्यावर 15 मेंढ्यांना वाहनाने चिरडले. मेंढपाळ बांधवावर कोसळले संकट, मदतीची मागणी. अकोला जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीचे आरक्षण जाहीर. विद्यार्थ्यांच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीद्वारे ठरवण्यात आले आरक्षण. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.